में जो लड़की हिजाब पहन के जा रही है आखिर वो लड़की ही है। और कहा जाता है कि जहां नारियों का सम्मान होता है वहां देवता रमण करते हैं। यत नारी पूज्यन्ते तत् देवता नमन्ते। वाज़ेह कर देना चाहूँगा कि हिजाब इस्लाम में एसेंशियल अमल है, लाजिमी अमल है, ज़रूरी अमल है। उन कॉलेजों के सिलसिले में भी आपसे ये बात वाज़े तौर पे अर्ज़ कर देना चाहूँगा, जो डिग्री कॉलेजेस हैं जहाँ पहले से हिजाब पहन के जाते थे, बुर्का पहन के जाते थे, या ये है कि वहाँ स्कार्फ पहन के हमारी बच्चियाँ तालीम पाती थीं, वहाँ पहले से किसी तरह का कोई ड्रेस कोड नहीं है, तो वहाँ भी उसी तरह बुर्खे के साथ, हिजाब के साथ और स्कार्फ के साथ पहुँचने में और तालीम के पाने में किसी तरह की कोई रुकावट नहीं है। हमने वज़ीर आला से गुजारिश की है कि जहाँ जहाँ ख़ास तौर पर देहात हों या इसी तरह ताल्लुक़ात हों, इसी तरह अज़ला हों, वहाँ अगर किसी भी तरह हमारी मुस्लिम बहनों के लिए, मुस्लिम बेटियों के लिए, मुस्लिम बच्चियों के लिए अगर परेशानी हो रही हो तो हुकूमत और ख़ास तौर पर हमारे पुलिस के ज़िम्मेदार अहबाब इस तरफ तवज्जो देकर हमारी बच्चियों की और हमारे बच्चों की हिफाजत करें। जितने भी मुस्लिम मैनेजमेंट कॉलेजेस हों या स्कूल्स हों, वहाँ पहले ही से आपका ड्रेस कोड स्कार्फ के साथ हो तो उसके पहनने में हुकूमत के तरफ से और कोर्ट के तरफ से किसी तरह की कोई रुकावट नहीं है, मुमानात नहीं है। आप उसी ड्रेस कोड के साथ अपने बच्चों को पढ़ा सकते हैं। स्कूल से वापस ले जा रहे हैं क्योंकि उन्हें हिजाब निकालने को कहा, लेकिन उन्होंने हिजाब नहीं निकाला, इस वजह से उनको स्कूल में एंट्री नहीं हुई। उर्दू स्कूल्स में भी अगर पहले ही से वहाँ ड्रेस कोड हो और वहाँ स्कार्फ ना हो तो उसी तरह से आना होगा, इस तरह का उनका आर्डर है। और अगर वहाँ पहले से स्कार्फ पहन के आते थे वहाँ भी किसी तरह की कोई मुमानात नहीं है। पहले से जो ड्रेस कोड था उसी ड्रेस कोड के साथ आने में कोई रुकावट नहीं है। बस इन तमाम बातों का हम सबको ख्याल रखना चाहिए। हिजाब जो है उनका कॉन्स्टिट्यूशनल राइट है। अब लेटेस्ट हिजाब विजिलेंटे डिपार्टमेंट भी चल रहा है, यहाँ पे इन्होंने युवा लोगों को लगा रखा है। और मैं कहना चाहूंगा हिजाब जो है उनका कॉन्स्टिट्यूशनल राइट है। इस देश में कौन लड़की क्या पहनेगी, क्या खाएगी, किसके साथ फिरेगी, कोई उसको टोका चीनी नहीं कर सकता। जिस तरह मुस्लिम लड़कियां हिजाब पहन के जाते हैं उसी तरह से मेरे हिंदू माँ बहनें भी घूंघट पहन के जाते हैं। अगर उनके घूंघट पे आंचल आएगी तो हम लोग उसी तरह लड़ेंगे जिस तरह। ಸಡನ್ ಆಗಿ ಯಾತಕ್ಕೆ ಈ ಪ್ರಾರಂಭ ಆಯ್ತಿದು? ಏನು ನೆನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಉದ್ಭವ ಆಗಿದೆಯಾ? ಅದು ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಯಾತಕ್ಕೆ ಹರಡ್ತು ಇದೆ? ಅಲ್ಲಿಗೆ ಯಾಕೆ ತಂದ್ರಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ನ? ಒಂದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕಲ್ಮಶ ಇಲ್ಲದೆ ಇರತಕ್ಕಂತ ಮಕ್ಕಳ ಹೃದಯವನ್ನೇ ನೀವು ಹಾಳು ಮಾಡತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತ? ಸರ್ಕಾರದ ಮುಂದೆ ಹಲವಾರು ವಿಷಯಗಳಿದೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಇದನ್ನ ಪ್ರಾರಂಭಿಕ ಹಂತದಲ್ಲಿ ಆ ಶಾಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿತ್ತು, ಅಲ್ಲೇ ಇದನ್ನ ಸ್ಕಟ್ಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇದು ಅಲ್ಲಿಗೆ ನಿಂತು ಹೋಗ್ತಿತ್ತು. ಇವ್ರಿಗೆ ಬೇಕಿಲ್ಲ ಅದು. ಇದು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹರಡಿದ್ರೆ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಭಾವನಾತ್ಮಕವಾದಂತ ವಿಷಯಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಮತ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಕೋಬಹುದಲ್ಲ ಒಂದು ವರ್ಗದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕಿದು ಇವೆಲ್ಲ ಸರ್ಕಸ್ಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ. ಆದ್ರೆ ಇವೆಲ್ಲ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಹಿಂದ್ ಪಡಿಬೇಕು. ನಾನು ಹಿಂದ್ ಪಡಿಲಿಲ್ಲ. ನಾನಂತ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ನಾನು ಹಿಂಪಡಿಯಕ್ಕೆ ನಾನೇನಂತ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ? ನಾನು ಯಾರು ಕ್ಷಮೆ ಕೇಳಬೇಕು? ಯಾರು ಕೇಳ್ಬೇಕು ಕ್ಷಮೆ ಅಂತ? ಏನ್ ಹೇಳಿಕೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು ಕ್ಷಮೆ ಕೇಳಕ್ಕೆ? ನಾನು ಹಿಜಾಬ್ ಬಗ್ಗೆ ಯಾರು ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾವು ಹಿಜಾಬ್ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಯಾವ ಕಾರಣ इसका भी हम कंडेम करते हैं। और यहाँ पर
ये जो कोर्ट का जो ऑर्डर है, कोर्ट का ऑर्डर कहता है जो कॉलेज डेवलपमेंट कमेटीज अगर कोई प्रिस्क्राइब करती है, ये सिर्फ कॉलेज के लिए, जो कॉलेजेस में जहां पर डेवलपमेंट कमेटी होती है वहां पर अगर प्रिस्क्राइब किया जाता है कि हिजाब और स्कार्फ वहां पर नहीं पहन कर आ सकते, कोड यूनिफॉर्म कोड बनाया जाएगा, तो उस जगह पर ये लागू होता है। लेकिन जहां पर कोई कोड नहीं है, जहां पर कोई ऐसी चीज मेंशन नहीं है, वहां पर कैसे लागू होगा? तो ये जो सरासर ये गलत है, ये सिर्फ और सिर्फ एक ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಹಿಜಾಬ್ ಧರಿಸುವುದು ಆ ಧರ್ಮದ ಒಂದು ಅಗತ್ಯ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್, ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಅಗತ್ಯ ಆಚರಣೆ. ಆದ್ರೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಕೇಸರಿ ಶಾಲು ಹಾಕೋದು ಅಗತ್ಯ ಆಚರಣೆ ಅಲ್ಲ. ಇವತ್ತು RSS, ಬಜರಂಗ್ ದಳ, ABVP ಈ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಂದ ಈ ಕಾಲೇಜ್ಗಳಲ್ಲಿ ಯುವಕರು ಗೂಂಡಾಗಳಾಗೋದು ಕಲಿತಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಐಡೆಂಟಿಟಿ, ಮುಸ್ಲಿಂ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನ ಸರ್ಕಾರ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳಿಂದ ಎರೇಸ್ ಮಾಡಲು ಹೊರಟಿದೆ. ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು ಕೇಸರಿ ಶಾಲು ಧರಿಸಬಾರ್ದು, ಹಿಜಾಬು ಧರಿಸಬಾರ್ದು, ಶಾಲೆ ಕಾಲೇಜ್ಗಳಲ್ಲಿ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಜಾಗ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಧರ್ಮಕ್ಕೆ ಜಾಗ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಯಾಕೆ ಸರಸ್ವತಿ ಪೂಜೆ, ಗಣೇಶ ಪೂಜೆ ಮಾತ್ರ ಮಾಡ್ತಾರೆ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ? ಮುಸ್ಲಿಂ ಹುಡುಗಿಯರು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡು ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗೋ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು ಕಳೆದ ಕೆಲವು ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಏನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂದರೆ, ಅನೇಕ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ, ಅನೇಕ ಕಾಲೇಜ್ಗಳಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಹುಡುಗಿಯರನ್ನ ಅವ್ರು ಹಿಜಾಬ್ ಧರಿಸಿದ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವ್ರನ್ನ ಈ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಸಹ ನಾವು ಕೆಲವು ದೃಶ್ಯಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಮನಸ್ಸಿಗೆ ತುಂಬ ನೋವಾಗಿದೆ ಮತ್ತು ತುಂಬ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಹುಡುಗಿಯರನ್ನ ಕಾಲೇಜ್ ಗೇಟ್ ಆಚೆ ನಿಲ್ಲಿಸಿ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ಲು ನೀವು ಒಳಗಡೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ನೀವು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಿರೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಹುಡುಗಿಯರು ಹತ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವೇನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ನಾವು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡಿದ್ದ ಕಾರಣಕ್ಕೆ ನೀವು ಯಾಕೆ ನಮಗೆ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇಷ್ಟು ವರ್ಷ ನಾವು ಈ ಕಾಲೇಜ್ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಥವಾ ಇಷ್ಟು ತಿಂಗಳು ಈ ಕಾಲೇಜ್ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ನಮಗೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಟೈಮ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ನೀವು ಈ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ ಅಂತ. ಆದರೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣ ಈ ರೀತಿ ಆಗ್ತಿರೋದು ಯಾತಕ್ಕೆ? ಮತ್ತು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೋದು ಅವರ ಹಕ್ಕ, ಕಾನೂನು ಏನು ಹೇಳುತ್ತೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ, ಸಂವಿಧಾನ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ? ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಹುಡುಗಿಯರು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಅವರ ಹಕ್ಕು. ಯಾಕೆ ಅವರ ಹಕ್ಕು ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಯಾಕೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಈ ರೀತಿ ಅವರು ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಬಾರ್ದು, ಹಿಜಾಬ್ ಹಾಕಿ ಕಾಲೇಜಿಗೆ ಬಂದರೆ ಇದು ತಪ್ಪಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಆ ಒಂದು ನಿಲುವು ಸರ್ಕಾರದ್ದು ತಪ್ಪು. ಸರ್ಕಾರದ ಈ ನಿಲುವು ಸಂವಿಧಾನದ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ. ನೋಡಿ, ನೀವು ಸಂವಿಧಾನ ಗಮನಿಸಿದರೆ SafeMusicList.com, royalty-free music for marketing and promotional videos. क्या होता है, फेथ और बिलीफ का मामला है. कंटिन्यूएशन हुआ है प्रोसीडिंग्स का, क्या हुआ आज? प्रोसीडिंग्स कंटिन्यू है, आर्ग्यूमेंट चल रहा है. एडवोकेट, सीनियर एडवोकेट कामत ने अपना आर्ग्यूमेंट अभी तक ख़त्म भी नहीं किया और फिर 15-20 मिनट, अभी एक दिन लगेगा उनका आर्ग्यूमेंट, एक घंटा और लगेगा आर्ग्यूमेंट. उसके बाद में और बहुत एडवोकेट्स हैं, सीनियर एडवोकेट्स हैं, फिर उनका है, फिर उसके बाद में हमारा आर्गूमेंट्स है. वो सब एक हफ़्ता, कम से कम एक हफ़्ता लगेगा अगर डे टू डे प्रोसीडिंग्स चलेगा तो भी. अभी तो फ़िलहाल कोर्ट के सामने तो 8 एडवोकेट्स हैं, 8-9 एडवोकेट्स हैं जिनका आर्गूमेंट्स और एक हफ़्ता चलेगा इंशाल्लाह. तो वैसे ही अड़जान होता रहेगा. देखते हैं कि कोर्ट अभी कल के लिए हियरिंग के रखा है 15 को. कल उनका हियरिंग होगा, फिर अपॉर्चुनिटी सबको भी मिलेगी. सब हमारी तरफ से सुनने के बाद में फिर स्टेट को अपॉर्चुनिटी. एडवोकेट जनरल की तरफ से कोई बात रखी गई? अभी उनको कुछ भी नहीं, अभी मौका नहीं मिला, क्योंकि सब पहले दिट इज़ द केस ऑफ पिटिशन, हमारा केस है. हम लोग के आर्गूमेंट्स ख़त्म होने के बाद में फिर रिप्लाई में फिर इसमें स्टेट को सुना जाएगा, एडवोकेट जनरल आर्गूमेंट करेंगे. फिर उसके बाद में रिप्लाई के लिए मौका देगा उसको क्लैरिफाई करने के लिए. कोर्ट के पास बहुत से क्वेश्चंस रहेंगे जो पिटिशनर्स को पूछेंगे, फिर बाद में गवर्नमेंट स्टेट को पूछेंगे. उसके बाद में दोनों की तरफ सुनने के बाद में कंक्लूजन पे आके जब ಜಜ್ಮೆಂಟ್ ಹೋಗ, ಜब वो ಕೋರ್ಟ್ ಇಷ್ಟ ಇದೊಂದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಷಡ್ಯಂತ್ರ ಇದೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಈ ಷಡ್ಯಂತ್ರವನ್ನು ಮುಂದುವರಿಲಿಕ್ಕೆ ಹಿಂದೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಹಿಂದೂ ಸಂಘಟನೆಗಳು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಇದು ಮೊದಲನೇ ಪಾಯಿಂಟ್, ನೆನಪಿರಲಿ ದುಷ್ಟಶಕ್ತಿಗಳಿಗೆ. ನಾನು ಇನ್ನೊಂದು